आणि यानंतर बातम्यांचा आढावा घ्यायला सुरुवात करूया महाराष्ट्र लाईव्ह मधून। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजप इच्छुकांची नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीत भाजपकडून अब की बार 70 पारचा नारा देण्यात आला। इतकंच नव्हे तर महापौरही भाजपचाच होणार असा निर्धारही भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला। यावेळी निवडणूक पूर्वतयारी आणि अभ्यास वर्गासंदर्भात चर्चा झाली। या बैठकीला भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानं दोन्ही पक्ष आता महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र असा प्रश्न उपस्थित झालाय। भाजप कायम तयारीत असणारी संघटना आहे। वेळ पडली तर सगळ्या जागेवर लढण्याची आमची तयारी असल्याचं भाजपचे आमदार संजय केळकरांनी म्हटलंय। आणि गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाहीये। एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे। 365 दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे। सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पडली। भाजपनं ठाण्याच्या महापौर पदावर केलेल्या दाव्यानंतर ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री आणि शिंदेंच्या सेनेचे नेते योगेश कदम यांनी दिली। ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती। आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकास कामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत। ठाण्यात महापालिका निवडणुकीआधी महायुतीत कमालीचा विसंवाद दिसून येतोय। आज भाजपनं स्वबळाचा नारा देण्याआधी काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली होती। खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत आनंदाश्रम इथे झालेल्या बैठकीत सेनेचे नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली होती। या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला। शिवसेना करत असलेल्या विकास कामामध्ये भाजप पदाधिकारी हे अडथळा आणत असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली। त्यावर खासदार मस्केंनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केल्याची माहिती आहे। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेकडून देण्यात आलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। कार्यकर्त्यांना वाटत असेल उमेदवारी मिळावी त्यामुळे ते असे नारे देत असावेत असं शिंदेंनी म्हटलं। कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे। शेवटी काय महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। कार्यकर्त्याची भावना असते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीत लढण्याचं शिंदे फडणवीस म्हणत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर स्वबळाची मागणी जोर धरते। रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर अशा जिल्ह्यातून महायुतीत एकत्र लढण्याची आशा धूसर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एका नेत्यानं दिली अशी माहिती समोर येते। युतीत निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या। त्यासोबत शिक्षण पदवीधर निवडणुकीसाठी देखील मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली। काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथल्या मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक घेतली। मुंबईच्या वांद्रे परिसरात ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली। या बॅनरमधून यंदा महापौर आपलाच म्हणत ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। उद्धव ठाकरेंनी सामनाच्या दिवाळी अंकात संपादकीय लेखातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आमदार खासदारांची खरेदी विक्री 50-100 कोटींना होते, मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केवळ 5 ते 10 हजारांचीच का दिली जाते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। तर महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे पोट भरणाऱ्या राजधानी मुंबईची चारही बाजूंनी लूटमार सुरू असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी या लेखातून केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या मंत्र्यांना समज दिली। पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे, निवडणुकांसाठी स्वतःला झोकून द्या, पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवा अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। भाजपच्या नेत्यांची काल यशवंत भवन इथे बैठक पार पडली।
आणि या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता 16 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. तेव्हा गुजरातमध्ये सध्या राजकीय घडामोडी वेगानं घडताना पाहायला मिळत आहेत. आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे. सोमेश, काय नेमकं कारण आहे की सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आलेत, देण्यात आलेत, काय नक्की घडतंय? दीपक, याविषयीचं नेमकं कारण काय ते अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये, परंतु या सर्व मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी आणि तिथे या सर्व मंत्र्यांसोबत काही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही राजीनामा मागितला नव्हता, पण तरी सुद्धा त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की सर्व मंत्र्यांनी एकत्रितपणे राजीनामा आपला मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्याचा. आणि पहिल्यांदा भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा आहेत गुजरातचे, त्यांनी राजीनामा दिला. नंतर मग इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे कदाचित कुठेतरी हे मुख्यमंत्री आणि भाजपचे पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम आहे का, किंवा तिथे काही संघर्षाचा, सत्ता संघर्षाचा परिणाम आहे का, किंवा या सगळ्यामागे काही नाराजी आहे का गुजरात सरकारविषयी मंत्र्यांची, असे असंख्य प्रश्न आहेत. पण काहीतरी गडबड झालेली आहे गुजरात भाजपमध्ये आणि गुजरातच्या सरकारमध्ये, एवढं स्पष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्याबाबत आता पक्षश्रेष्ठी काय नेमकी दखल घेत आहेत, गुजरातमध्ये काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे महत्त्वाच्या बाबींसंदर्भात मार्गदर्शन करणार असल्याचं समजतं. 19 ऑक्टोबरला गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा पार पडेल. बिहार निवडणुका होईपर्यंत राज ठाकरेंचा महाविकास आघाडीत समावेश होणार नाही असं शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी म्हटलं. महाविकास आघाडीनं मागच्या दरवाजानं राज ठाकरेंना प्रवेश दिलाय का असा सवालही त्यांनी विचारला. खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांची लाचारी केली, विचार त्यागले अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये मागच्या दरवाजातून मनसेला आतमध्ये घेतलेला आहात का, आमचा एक पहिला प्रश्न आहे. आता काँग्रेसची जबाबदारी आहे की या विषयावर स्पष्ट केला पाहिजे, स्पष्टीकरण आला पाहिजे. मनसे MVAचा घटक दल आहे का, झालेला आहे का, याच्यावर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या विषयावर आम्ही उबाठाकडून एकही प्रश्न विचारायचा नाही आम्हाला, कारण त्यांनी खुर्चीसाठी मुस्लिम मताची लाचारी स्वीकारलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठी घडामोड होणार असल्याचं कळतंय. राज्यपाल नियुक्त, आमदार आणि महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. निवडणुकीतील कामगिरीवरून महायुतीतील नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महायुतीतील इनकमिंग आणि इच्छुकांची संख्या ही अधिक असल्यानं कामगिरीच्या जोरावर निर्णय घेण्याचं ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घ्यायला सुरुवात केली. या अर्जात इच्छुक उमेदवारांना आपली वैयक्तिक माहिती यासोबतच पक्षासाठी केलेलं कार्य, आंदोलनं याची माहितीही द्यायची आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला तरी या इच्छुकांमधून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ मिळताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपवर ताशेरे ओढले. निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांचे पणजोबा नाना फडणवीस गोंधळ निर्माण करणारी वक्तव्य करत होते अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. फडणवीस हे मोदींच्या मेहरबानीनं झालेले मुख्यमंत्री असल्याचा घणाघात राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस, बरं का, ते सुद्धा असंच बोलायचे. तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली. जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते. फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहे. नरेंद्र मोदींच्या मेहरबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे, कर्तृत्वावर नाही. जर कर्तृत्व असतं
तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासंदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं. जे जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आले आहेत त्यांनी भ्रष्टाचार आणि बेईमानीबद्दल बोलू नये असं म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार केला. जे बेलवर तुरुंगाच्या बाहेर आहेत अशांनी बेईमानीबद्दल किंवा भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये. ज्यांना स्वतः पत्राचा घोटाळ्यामध्ये 100 दिवस तुरुंगवास घडला, ज्यांनी अजून देखील ज्यांची निर्दोष सुटका झाली नाही, अजूनही ते बेलवर बाहेर आहेत, जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी घोटाळ्याबद्दल किंवा बेईमान राज्याबद्दल बोलू नये. तुमचा विश्वास राजशाहीवर असेल, आमचा विश्वास अजूनही लोकशाहीवर आहे. देवाभाऊंना 1 वेळेला नाही, 2 वेळेला नाही तर 3 वेळेला जनतेनं निवडून दिले. आमचा विश्वास लोकशाहीवर आहे आणि वारंवार आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना समोर जातो आणि निवडून येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधत मोठा गौप्यस्फोट केला. कांदिवली परिसरातील मतदार यादीत अनेक संशयास्पद नावं असल्याचा त्यांनी आरोप केला. काही ठिकाणी वडील आहेत की मुलगा हेच कळत नाही अशी टीका करत त्यांनी यादीतील विसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर मनसेचे चारकोप विभागाचे अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रतिक्रिया दिली. आपण पाहूया. ती यादी आहे 118 नंबरची. ते यादीच्या हिशोबाने आम्ही इथे पूर्वीपासून मी इथे राहतो, त्यामुळे या ठिकाणी मी 2दा निवडणुकी लढलेलो आहे, त्यामुळे इकडची माहितीच होती. त्यांनाही इकडे मी कॉल केला की तुमच्यामध्ये असं कोण चव्हाण आहे का, महेंद्र चव्हाण. त्याला एक महेंद्र चव्हाण होता, तो 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण त्याचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं, पण तो पण असं हे नाही, तिचं नाव ते नाही आहे. तर आम्ही ओळखलं, आम्ही शोधलं, इथे नाही आहे. तर तुमच्याकडे काय असला पाहिजे अजून काही, कारण त्याच्यावरती फोटो पण दाखवत नाही आहे. मग कशा हिशोबाने तिचं नाव नोंदवून घेतलं तुम्ही? मतदार यादीमधल्या घोळावर सत्ताधारी आमदारांनी सरकारला घरचा आहेर दिला. बुलढाणा जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार असल्याचं शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी म्हटलं. 15 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आणि बदली करून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावं यादीत असून जिल्हाधिकाऱ्यांनी 4 नावं दिली, पण त्याचं काही झालं नसल्याचं संजय गायकवाड म्हणाले. बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे. काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील. हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे. आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका. अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असतं की अशी बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही. 25 जुलैला तुम्ही सांगितले की नाव काढू पण नका पण टाकू नका. कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? मोदींच्या वाढदिवसाला सुरू केलेल्या 10 योजना बंद करण्यात आल्यात. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी योजनांची यादी दिली. एकनाथ शिंदेंनी 17 सप्टेंबर 2023 रोजी 10 योजना सुरू केल्या होत्या. शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं दानवेंनी म्हटलं. बाळासाहेबांच्या जन्मदिनी अशा योजना का सुरू केल्या नाहीत असा सवालही दानवेंनी शिंदेंना विचारला. अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपाला थेट इशारा दिला. तुम्ही युतीधर्म पाळणार नसाल तर आमच्याकडेही तुमच्या नगरसेवकांची मोठी यादी तयार असल्याचं किणीकर म्हणाले. युतीधर्म पाळला नाही, परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते, पण आम्ही युतीधर्म पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता. परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची पहिली मोठी यादी आहे. आम्ही ऍक्शनला रिॲक्शन देऊ शकतो असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरू असताना आता दिवाळीत ठाकरे बंधूंचे आकाश कंदील बघायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाकरे बंधूंचे फोटो देखील कंदिलावर दिसतायत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या विविध भागामध्ये असे भले मोठे आकाश कंदील लावण्यात आलेले आहेत. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा.